मुंबईतल्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त 9 मार्च। मुंबईचा महापौर ठरणार 9 मार्चला। मनसेचा वर्धापन दिन 9 मार्च। राज ठाकरेंचा शुभांक 9। नऊच्या आकड्याचं गणित जुळवण्याची लगबग सध्या मुंबई नगरीत सुरू आहे। नव्या दमाचे नवे नगरसेवक निवडून तर आलेत, पण सत्ता सम्राज्ञी कोणाला अजून प्रसन्न झालेली नाही। शिवसेना भाजपच्या पारड्यात मतदारानं जवळपास समसमान दान टाकलं, त्यामुळे सत्तेचं गणित कठीण झालंय। आत्ताचं चित्र पाहता अपक्षांना खेचण्यात शिवसेनेला बऱ्यापैकी यश आलंय, त्यामुळे सध्या तरी 88 संख्याबळासह शिवसेनेचं पारडं जड आहे। पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांनी अजून पत्ते उघडलेले नाही। त्यातच शिवसेना किंवा भाजपनं काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा सपाला सोबत घेणं हे दोन्ही पक्षांच्या मूळ गाभ्याला धक्का पोहोचवणारं ठरतं। अर्थात सत्तेपुढे शहाणपण नसतं, त्यामुळे भविष्यात मुंबईत कुठली युती आणि आघाडी पाहायला मिळेल हे आत्ता सांगणं कठीण आहे। शिवसेना भाजप समोर राहतो तो पर्याय म्हणजे मनसेचा। अवघे 7 नगरसेवक असले तरी सत्ता स्थापनेत मनसे भाव खाऊ शकते। महापालिका निवडणुकीआधी एकत्र येण्यासाठी राज ठाकरेंनी उद्धवना 7 फोन केले, पण उद्धव ठाकरे शेवटपर्यंत नॉट रिचेबलच राहिले। खरं तर हे दोघं भाऊ एकत्र आले असते तर शिवसेनेला एवढी धावपळ करण्याची वेळ आली नसती, हे आकड्यांनी सिद्ध केलंय। एकूण 12 प्रभागात मनसे आणि शिवसेनेची मिळून मतं भाजपच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त होती, तर 2 प्रभागात मनसे आणि शिवसेनेची मिळून मतं काँग्रेसच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त होती। या आधारे गणित मांडायचं झालं तर शिवसेनेला सेंचुरी गाठणं सोपं होतं, पण तसं झालं नाही। आत्ताच्या परिस्थितीत राज ठाकरेंसमोर 3 पर्याय आहेत। भाजपचा महापौर बसू नये म्हणून शिवसेनेला उघड पाठिंबा देणं, तटस्थ राहून शिवसेनेला मदत करणं, शिवसेनेचा वचपा काढण्यासाठी भाजपसोबत जाणं। पुढच्या काही दिवसात दोघाही ठाकरे बंधूंची कसोटी लागणार आहे। उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा सलग 5 टर्म महापौर बसवण्याची प्रतिष्ठा सांभाळावी लागणार। भाजपचा पहिला महापौर बसण्यापासून रोखावं लागणार। बाळासाहेबांचं मुंबईवर भगवा फडकवत ठेवण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार। तर राज ठाकरेंना राजकारणात टिकून राहण्यासाठी स्वतःची बार्गेनिंग पॉवर जिवंत ठेवावी लागणार। येत्या 9 मार्चला 11वा वर्धापन दिन साजरा करताना पक्षाच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार। निवडणुकीनंतरही तुझं आणि माझं जमेना, पण तुझ्या वाचून अंकगणित जुळेना, असं ठाकरे बंधूंचं झालंय। नियतीनं असे काही फासे टाकलेत की महापालिका निवडणुकीत दोघांनीही जे गमावलं ते कमावण्याची संधी दोघांसाठी पुन्हा चालून आली आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।